नमस्कार. आपण आज सर्वजण इथे माननीय श्री दिलीप जाधव काका यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत. या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने व्यासपीठावरील मान्यवर व आपल्या समोर असलेले उपस्थितांचे मी आसावरी स्वागत करते. आजचा हा सोहळा एका प्रवासाची सांगता आणि नवीन जीवन प्रवासाची सुरुवात आहे. आपल्या शासकीय नियत वयोमानानुसार एका जबाबदारीने भारावलेल्या प्रवासाचा आज समारोप होत आहे. पण आठवणींच्या गाठी सोबत घेऊन माननीय दिलीप काका यांनी पेडी हिंदुजा हॉस्पिटल फार्मसीमध्ये ॲज अ सिनियर अटेंडंट म्हणून गेली 39 वर्ष काम केले आहे. काम करत असताना त्यांनी आपले कौशल्य आपल्या सर्वांना दाखवून दिले आहे. त्यांची शिस्तबद्धता, सचोटी आणि कार्यतत्परता ज्यामुळे हे सहकाऱ्यांसाठी आदर्श ठरले आहे. अशा आदर्श व प्रेरणादायी व्यक्तीबद्दल आज बोलेल तेवढं थोडंच असेल. आज जरी ते औपचारिक सेवेतून निवृत्त होत असले तरीही समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी नवा अध्याय सुरू करत आहे. आम्ही खात्री बाळगतो की त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा प्रकाश असाच पसरत राहील. सेवानिवृत्ती म्हणजे विश्रांती नाही तर नवी संधी आहे. नवीन छंद जोपासा, आयुष्याचा आनंद घ्या आणि समाजासाठी योगदान द्या. दिवा मावळला तरी प्रकाश कधी संपत नाही. सेवा संपली तरी सन्मान, आदरभाव कधी संपत नाही. आज या सेवानिवृत्ती निमित्त मी दिलीप काका यांना मनापासून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्यांचे भावी आयुष्य सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे व भरभराटीचे जाऊ आणि आपल्या आयुष्यामध्ये राहिलेल्या सर्व इच्छा, आकांक्षा परमेश्वराने पूर्ण करो एवढीच प्रार्थना करते आणि या ठिकाणी आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते. मी विनंती करते की इथे उपस्थित मान्यवरांनी आपल्या फार्मसी डिपार्टमेंटतर्फे एक भेटवस्तू आपल्या आजच्या उत्सव मूर्तीला म्हणजे दिलीप काकांना देऊन त्यांचा सन्मान करावा. सर्वप्रथम मी मॅनेजर ऑफ मटेरियल पंदे सर यांना विनंती करते की त्यांनी श्रीफळ आणि शॉल देऊन आपल्या उत्सव मूर्तीचा सन्मान करावा. आपले सर्व सहकारी अटेंडंट यांना विनंती करते की त्यांनी दिलीप काकांना भेटवस्तू द्यावी. आपले ओपन आपले सहकारी सर्व फार्मासिस्ट यांना मी विनंती करते की त्यांनी भेटवस्तू द्यावी दिलीप काकांना. सर्व फार्मासिस्ट सहकारी आमचे घेऊन या सगळे
झालं अरे झालं 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 नमस्कार सहकारी मित्रांनो, आज आपण इथे सर्व जण जमलो आहोत आपल्या दिलीपदादांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी. दिलीपदादांबद्दल सांगायचं म्हटलं तर फारच संयमी असा व्यक्तिमत्व असलेले आपले दिलीपदादा. डिपार्टमेंटमध्ये कधीही मी त्यांना असं म्हणजे कधी रागामध्ये किंवा या आपल्या नाराजीच्या ह्याच्यामध्ये कधीच पाहिलं नाही त्यांच्या कामामध्ये. त्यांना एखादी गोष्ट पटली नसेल तरी त्यांनी कधी आवाज चढवून किंवा असं हे करून कुणाशी बोलणं किंवा हे नाही. एकदम संयमी माणूस म्हणून मी त्यांना इथे पाहिलेलं आहे. मी जास्त वर्ष त्यांच्याबरोबर काय एवढी सर्व्हिस इथे नाही झाली, पण माझा जेवढा काळ होता त्याच्यामध्ये फार्मसीमध्ये फारच संयमी आणि शांत व्यक्तिमत्व म्हणून दिलीपदादांनी इथे काम केलेलं मी पाहिलं. आणि फार्मसीच्या त्यांच्या कामाच्या योगदानाबद्दल बोललं तर फार्मसीमध्ये 39 वर्ष, पण आजच्या घडीला 39 वर्षे सर्व्हिस करायची कल्पना सुद्धा मला वाटत नाही की कोण करू शकतो एका ठिकाणी. परंतु त्यांनी ते फार चांगल्या प्रकारे इथे आपली सेवानिवृत्ती इथे म्हणजे सेवा दिलेली आहे या फार्मसी डिपार्टमेंटला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आसावरी आणि सरांनी तर भरपूर सगळं कव्हर केलेलंच आहे. मला त्यांच्या डिसिप्लिन बद्दल सांगायचं आहे की जेव्हा मी अटेंडन्स बघते तेव्हा मला शॉक बसतो की पाऊण तास लवकर येतो एक माणूस विरारवरून येतो ते पण म्हणजे एकदम शॉकिंग आहे. आणि एकाच ड्युटीला नाही सगळ्याच ड्युटीला, त्यामुळे त्याच्याकरता त्यांना खरंच आणि त्यांच्या फॅमिलीला सुद्धा, कारण ते शिफ्ट सगळ्या म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरचे शिफ्ट असताना त्यांना सांभाळून घ्यायचं आणि आपण पण त्याच्याप्रमाणे वागायचं म्हणजे ते फॅमिलीसाठी पण एकदम परत एकदम ते डिसिप्लिन असल्याशिवाय त्यांना सगळ्यांनी तसं फॉलो करावं अशी अपेक्षा आहे. फोनवर बोलायचं म्हणजे आमचे मित्रच म्हणा. शांत जॉईनिंग केलं तर दिलीप बरोबरच काम केलंय. दिलीप भाऊ हे सगळे आम्ही एकत्रच काम एकदम मित्रांप्रमाणे ठेवलंय. म्हणजे भाऊ जरी म्हटलं तरी ते राहिले एकदम मित्राप्रमाणे. नीट समजावून सांगणं, एखाद्या गोष्टीची कल्पना देणं हे सगळं त्यांनी शिकवलं. सर्जिकल आयटम्स मी त्यांच्याकडेच मोठी सगळे शिकलो. आणि दुसरी गोष्ट सांगायची ते व्यवहार. प्रत्येक महिन्यात त्यांनी किती काय करायचं काम हे त्यांनी बरोबर व्यवहार ठरवलं असेल. पुढे आयुष्य तरी व्यवहारातच काढलं असेल. पण यात एक सांगायची इच्छा, तुम्ही व्यवहार करू नका, तुम्ही जगा, चांगले जगा. प्रत्येक महिना कसा करायचा, किती काम कसं, किती आपला खर्च, हे सगळं त्यांनी व्यवहार आणि शिकून पण मिळत काय तो व्यवहार. पण आता पुढे तुम्ही चांगल्या जगा. नमस्कार. आपले मित्र आम्ही यादव खरं तर आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. या ठिकाणी त्यांनी 39 वर्षाची सेवा केली. मी त्यांच्या सोबत जवळजवळ 2 वर्ष काम केलं. खरोखरच प्रत्येक कामामध्ये सिन्सिअरता काय असते ती त्यांच्यामध्ये होती आणि त्यांनी ती करून दाखवली एवढ्या वर्षामध्ये. त्यांच्या जीवनातली प्रगती जर आपण म्हटलं तर 2 मुली, 1 मुलगा, त्यांना खूप चांगल्या प्रकारे शिक्षणही दिलं. त्यांना त्यांच्या स्थळापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्याचं त्यांनी काम केलं. त्यांना सुसंस्कार दिले, त्यांची लग्नही पूर्ण केली आणि एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार करून हॉस्पिटलमध्ये असणारे, हाऊसकीपिंग मध्ये असणारे मित्रमंडळी, या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण मित्रमंडळी सगळ्यांशी अगदी हसून खेळून चांगलं बोलणं, थोडंसं मिश्किलपणे राहणं हे त्यांचं खरोखरच अगदी वाखाणण्यासारखं गुण होता. आणि
आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा आज ते इथून गेल्यानंतर आम्हाला ती एक जाणवेल कमतरता त्यांची. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी जे काय कामाच्या बाबतीत असो इतर कुठल्या गोष्टीत असो ज्या आठवणी खरोखर त्यांनी चांगल्या प्रकारे केल्या आहेत त्या आठवणी जरूर राहतील. मी आपल्या पूर्ण डिपार्टमेंटच्या वतीनं हॉस्पिटल कामगारांच्या वतीनं खरोखर त्यांना अशा शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील आयुष्य आजपर्यंत जसं त्यांनी हसत खेळत या ठिकाणी काढलेलं आहे ते याच्याही पुढे खरोखरच चांगल्या प्रकारे त्यांच्या फॅमिलीमध्ये असो इतर त्यांच्या समाजामध्ये परिवारामध्ये असो सगळ्या ठिकाणी असंच त्यांचं आनंददायी जीवन असावं असं मी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि खरोखरच ते अशाच प्रकारे जीवनात आनंद देत राहतील ही मी त्यांच्या वतीनं खरोखरच अशी एक आशा बाळगतो. आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी परत ह्याच आनंदाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय सहकारी सचिन शिरोळे यांनी दिलीप काकांसाठी एक छोटी कविता बनवली आहे ते प्रस्तुत करतात. कविता नाही फक्त एक त्यांचा अनुभव करता करता साठी यांनी ओरडली. फार्मसीचा इतिहास अजून एक वर्णी यांनी लावला. नवीन असताना तिगडी इथे फेमस होती. अण्णा खेळू दिलीप यांनी चांगली मोठी जमली. एक म्हणायचा कुछ नहीं आता इसको, एक म्हणायचा कुछ नहीं आता इसको, दुसरं त्यामध्ये इंटरेस्ट नाही दाखवायचा ते खेळ. दिलीपचा कधी कधी पॅचअप दोघांमध्ये होत असायचा. काम करण्यात त्यांच्याबरोबर मजल कोण मारत नाही. काम करण्यात त्यांच्याबरोबर मजल कोण मारत नाही. आजच्या पिढीचं काय तर रोट्यात माझं हे काम नाही. प्रत्येकाबरोबर यांनी एक नवा प्रयोग तयार केला. भांडलो जरी एकमेकाशी तरी मैत्रीचं सूर यांनी अगोदर चालू केला. शुक्लाबरोबर गट्टी नेहमी असायची. यांची गट्टी नेहमी असायची. चाचा म्हणत चायनीची पार्टी नेहमी असायची. घेण्याचा नाद त्यांचा कशाला येते म्हणजे बसायचे. घेण्याचा नाद इथे कशाला येते. चाचा इथे आहे ना सर्वांचे नाही तर शुक्लाची ती बिल भरायची. बोलण्यात चतुराई यांच्या सतत जाणवायची. कुठली गोष्ट खटकली तर स्पष्ट सांगून मिटवायची. आतापर्यंत कुठल्या सिनियरचे फेवरेट नव्हते. आतापर्यंत म्हणजे संगीता मॅडम असो गीताली मॅडम असो किंवा सर असो कुणाचे फेवरेट नव्हते. आपले काम करायचे फक्त हे त्यांचे ब्रीज वाक्य असायचे. अन्यायासाठी सतत सर्वांनी उभे राहणार. म्हणजे काय प्रॉब्लेम झाला काय इश्यू झाला जरा कॅबिनमध्ये. आता कमी झाले ते पण ठीक आहे. कॅबिनमध्ये अन्यायासाठी सतत सर्वांसाठी उभे राहतात. कॅबिनमध्ये जाऊन मॅनेजरला चांगलं नीट समजवतात. फार्मसीमध्ये त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. फार्मसीमध्ये योगदान त्याचं खूप मोलाचं आहे. कुणीही म्हटलं काम तर दिलीप हे नाव लक्षात राहील. असंच पुढे जगत राहा. तुमचं सेकंड इनिंग चालू झालंय. एन्जॉय करा, फिरायला जा. फक्त मुलांना त्रास देऊ नका. तुम्ही दोघं एन्जॉय करा. याच शुभेच्छा. सर्वांना धन्यवाद. ऍक्च्युली एवढा मोठा माझ्या मनातही नव्हतं की एवढा मोठा सोहळा होईल. हा सोहळा झाला तो खूप मोठाच वाटतो. कारण हॉस्पिटलपेक्षा डिपार्टमेंटचा सोहळा मला मोठा वाटला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे पहिले धन्यवाद. आणि सांगायचं म्हटलं तर असं काय कुणाची दुश्मनी करून किंवा हे डिपार्टमेंट म्हटलं की थोडंफार इकडचं तिकडचं भांडव वाचतं. त्यामुळे ते मनात ठेवायचं नसतं आणि आपलं काम आणि आपली प्रगती कामामध्ये प्रगती आहे हे पहिलं ठरवायचं असतं. लास्ट टाइम मी तुम्हाला सर्वांना आठवत असेल आपण 4 माळ्यावर जेव्हा काय ते मी एक केली होती छोटीशी. हाऊ द जोश म्हणजे हाऊ द जोश सर्व्हिस पण आणि सर्व्हिसच्या नंतर पण आतमध्ये आहे तसा तुमच्यामध्ये ठेवा. आणि तुम्ही सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. मला
दिलीप भाऊ म्हणजे आमचे रामकृष्ण हरी सुरुवात करणारे दिलीप जाधव, हे आम्ही शॉर्टकट मध्ये त्यांना म्हणायचो विजय दिलसे जोश, त्यांनी दाखवून दिलेलंच आहे, सगळ्यांनी वसन केलेलंच आहे. असं उद्यमी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये होतं. जसं क्रिकेटच्या टीम मध्ये एखाद्या टीम मधला एक मेन खेळाडू कसा असतो, अष्टपैलू, त्यातला एक आमचा एक खेळाडू आज कमी होणार आहे, पण सेवानिवृत्तीच्या रूपाने जरी तो कमी झाला तरी त्याची भर काढायला मध्ये येणारच आहे. तर असंही आमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आमच्यामधून कमी होते. पण त्यांनी जे सर्व्हिस एन्जॉय केली, ती सर्व्हिस करताना त्यांनी असं कोणाच्या मनामध्ये असं दुखावेल असं एक टेम्पररी नातं असतं, पण त्यांनी सगळ्यात जास्त माणसांना कसं जोडावं आणि कशा पद्धतीने सगळ्यांना सामावून घ्यायचं, हे जर शिकण्याचा गुण असेल तर फक्त दिलीप जाधव. दिलीप जाधव यांनी जेवढी सेवा दिली त्या सेवेमध्ये त्यांचा कार्यतत्परता आणि कुठल्याही गोष्टीला नकार द्यायचा नाही, पॉझिटिव्हली घ्यायचं आणि कशा पद्धतीने कामं चांगल्या पद्धतीने करायची, हा सगळ्यात चांगला गुण त्यांच्याकडे होता. आज काही गोष्टी असतात सगळ्यांना सांगण्यासारख्या नसतात, पण त्यांनी त्या सामावून कशा घ्यायच्या, कोणी आलं नाही गेलं नाही तरी सुद्धा ते व्यवस्थितपणे कसं त्यांनी पार पाडून घेतलं. प्रत्येक वेळेस जे काही शॉर्टफॉल असतो तिथे कसा भरून काढायचा, अशा याच्यामध्ये जसा क्रिकेटच्या टीम मध्ये एखादा मिडल प्लेअर असतो तर सगळ्या गोष्टी दोघं बाजू मॅनेज करतो, त्या पद्धतीने दिलीप जाधव यांनी आज फार्मसी डिपार्टमेंटला जी काही भर दिलेली आतापर्यंत ती सगळी भर त्यांनी काढलेली आणि आज त्यांची जी कमी आहे तीच कमी आज भरून काढण्यासाठी आज आम्हाला ते काही नवीन घुसखोर उमेदवार आमचे आहेत पुढे, त्यांना ती संजीवनी मिळालेली आहे, त्यांनी ती तशीच घेऊन कार्यतत्पर होऊन त्यांचे जे गुण आहेत तेच पुढे न्यावेत ही सगळ्यांची अपेक्षा असते. तर कार्य करताना आपण जे कार्य करतो तो कार्यकर्ता जो मेन असतो तो प्रत्येक गोष्टीमध्ये कशा पद्धतीने बिहेव करतो, या सगळ्या गोष्टी सामावून नेण्याचं नेतृत्व आज आमच्या दिलीप भाऊंकडे होतं आणि त्यांनी आज त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर झालं उद्यमी व्यक्तिमत्व आहे. ते आज फक्त ते इथेच कार्यरत नाहीये, त्यांच्या सोसायटीमध्ये पण त्यांनी बऱ्याच पद्धतीने शिस्त लावून चांगल्या पद्धतीने सोसायटीमध्ये पण चांगले कामं केले. त्यांच्याकडे वक्तृत्व गुण हा आहेच, फक्त ते प्रेझेंट करत नव्हते. तर त्या एक पिढीच्या निमित्ताने त्यांना तो योग मिळाला आणि त्यांनी ते दाखवून पण दिलं. ते दिलसे जोश तर त्यांच्या नावामध्येच आहे विजय, तर तो त्यांनी दाखवून दिला आणि अशा पद्धतीने एक आमचं उद्यमी व्यक्तिमत्व आज आमच्यातून सेवानिवृत्त होते. पण एक आनंदाची गोष्ट अशी की त्यांना अजून पुढच्या काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, समाजामध्ये वावरायचंय, तर त्या चांगल्या गोष्टी ते आज सगळ्यांकडे वाटणार आहेत. तर त्या गोष्टीचा त्यांना आनंद असाच मिळत राहावा आणि त्यांनी मध्ये मध्ये येऊन आम्हाला असाच एक कार्यतत्पर होण्यासाठी एक त्यांच्याकडे प्रेरणा मिळावी म्हणून सगळ्यांतर्फे आम्ही पूर्ण फार्मसी मटेरियल डिपार्टमेंट तर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज त्यांची सेवानिवृत्ती हे फक्त निवृत्ती नसून फक्त आनंद यात्रा त्यांची चालू व्हावी यासाठी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. जय श्रीराम, रामकृष्ण. आता आपण पुढे केक कटिंगचा कार्यक्रमाला सुरुवात करूया. फोटो निघा सगळे फॅमिली सेलिब्रेशन हे या थोडस कवर असे कवर द्या बरोबर इकडे इकडे तुम्हाला भावे